हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉक्टर भारती तळवलकर यांच्या आवाजात. अनुवादक डॉक्टर भारती तळवलकर आणि डॉक्टर जानकी संटोक. द प्रिन्सिपल, मूलभूत सिद्धांत भाग 2, चॅप्टर 10. आपल्यातील प्रत्येकजण बहुविध विचारांचा समूह आहे. पुष्कळसे विचार अनियंत्रित बेशिस्त असतात. त्यांना भगवद्गीतेने बहुशाखा असे संबोधले आहे. या विचारांना प्रथम शिस्त लावून ताब्यात ठेवायला पाहिजे. त्यांना ध्येय देऊन ती शिस्त लावू शकतो. सुरुवातीला स्वार्थी ध्येय ठेवू शकतो. ध्येयामुळे बहुविध विचार केंद्रित होतात. जसे ध्येय अधिक निस्वार्थी होत जाते ते सूक्ष्म होते. निस्वार्थी ध्येय म्हणजे जे पुष्कळांच्या कल्याणासाठी असते. त्याने मन शुद्ध होते आणि व्यक्तीची आध्यात्मिक वाढ होते. जसा निस्वार्थीपणा अधिक उंची गाठतो तो अधिकाधिक जणांच्या फायद्यासाठी असतो. सर्वोत्तम निस्वार्थी ध्येय म्हणजे आत्मसाक्षात्कार होणे. जसे मन निस्वार्थी होत जाते, इतर इच्छा आणि विचार धूसर होतात. शेवटी आत्मसाक्षात्काराचे एकच ध्येय राहते, जे ध्यानधारणेतील शांततेत विलीन होते. जे उरते ते आत्मन, देव, वास्तव. या स्थितीला काहीही नाव ठेवू शकतो, कारण ही स्थिती भाषेच्या पलीकडे आहे. या प्रणालीने बहुविध विचार आत्मसाक्षात्काराच्या एका ध्येयात केंद्रित होतात आणि शेवटी हे ध्येय सुद्धा नष्ट होते. ही अंतिम वास्तविकता आत्मसाक्षात्काराची पवित्र अवस्था. हे तत्वज्ञानाने आणि धर्माने थिअरी ऑफ एव्हरीथिंगच्या प्रश्नाला दिलेले उत्तर.